आतमध्ये काय ही पूर्ण जी सिस्टीम आहे, ही पूर्ण यंत्रणा ही हवाबंद आहे, त्यात पाणी भरलेलं आहे आणि हे जे टोपण आहे त्याच्यामध्ये एक हवेचा बुडबुड आहे आणि तो जो हवेचा बुडबुड आहे ते सगळं नियंत्रित करतो. ज्या वेळेस मी ही बाटली दाबतो त्यावेळेस होतं काय, तर आपल्याला पास्कलचा नियम काय सांगतो, बंदिस्त द्रवावर टाकलेला दाब हा सर्व दिशांनी सारखाच पारेषित होतो. शब्द खूप चांगले आहे, समजतो कोणाला पारेषित होणं म्हणजे काय तेच समजत नाही आम्हाला. होतं काय नेमकं, बंदिस्त द्रवावर टाकलेला दाब म्हणजे मी ही बाटली दाबतोय, दाबल्यानंतर या द्रवाला त्याची कॉम्प्रेसिबिलिटी ती मर्यादित आहे, की द्रवाचा सॉलिडचा कॉम्प्रेस होतच नाही, द्रव जे असतात ते कॉम्प्रेस जास्त नसते, तर ते कॉम्प्रेस होणार नाही, मग ते द्रव जाईल कुठे. पण त्याला एकमेव मार्ग काय आहे, तर तो जो बुडबुड आहे तो कमी करायचा, ते द्रव त्याच्या आतमध्ये घुसतो. ज्यावेळेस मी ही दाबतो त्यावेळेस अन्य कुठे मार्ग नसल्यामुळे तो द्रव जे आहे, ते पाणी जे आहे त्या हवेच्या बुडबुडाला आकुंचन करतो, ते आकुंचन पावतो आणि आकुंचन पावल्यामुळे पाणी त्याच्या आतमध्ये घुसल्यामुळे त्याचं परिणामी वस्तुमान म्हणजे वस्तुमान वाढलं. मग आपल्याला घनता म्हणजे काय सांगितलेलं असतं, घनता म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. आकारमान तेवढंच आहे आणि वस्तुमान वाढवलं आहे तुम्ही, वस्तुमान वाढवल्यावर काय होणार, घनता वाढेल की कमी होईल, छेद वाढतोय. हा बघा, आणि इथे होतं काय बघा, म्हणजे एखादी वस्तू बुडते म्हणजे काय, आर्किमिडीजचं तत्व काय सांगतो तुम्हाला, आर्किमिडीजचं तत्व सांगतं की त्याच्यामध्ये दोन तुल्यबळ हे असतात, एक असतं गुरुत्वीय बल जे त्याला खाली ओढतं आणि दुसरं असतं ते त्याला वरती ढकलतं. कोणतं ढकलतं वरती, प्लावी बल किंवा उत्प्लावीचा बल म्हणतात त्याला. आता अभ्यासक्रमाप्रमाणे ते शब्द पण बदलतात, कारण मी शिकलो त्यावेळेस मी अपडेट नसेल कदाचित, त्याबद्दल मला माफ करा. पण जर समजलं एखादा शब्द नाही समजला तर मला विचारा, म्हणजे त्याला पर्यायी शब्द सांगण्याचा प्रयत्न करेल. तर ते प्लावी बल जे आहे ते वरच्या दिशेने कार्य करतं आणि गुरुत्वीय बल खालच्या दिशेने कार्य करतं. मग आता हा या स्थितीत आहे त्यावेळेस त्याच्यावर प्लावी बल जे आहे ते प्रभावी आहे, गुरुत्वीय बल कमी पडतंय. पण ज्या वेळेस मी त्याला थोडस दाबतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जेवढं पाणी शिरतं ना, त्या पाण्याचं वस्तुमान त्याची परिणामी घनता बदलतो. म्हणजेच काय करतो, तर गुरुत्वीय बल प्रभावी ठरतं, प्लावी बल कमी पडतं, त्याला वरती ढकलण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याची क्षमता नाही, त्याची मर्यादा संपली, त्याच्यामुळे ते खाली येतं. आर्किमिडीजचं तत्व सांगू शकतं, घनता सांगू शकतं, पास्कलचा नियम सांगू शकतं, किंमत काय, आणि असं काही नाही. म्हणजे अगदी बघा इथे मी वेगवेगळ्या वस्तू मुद्दाम आणलेल्या आहेत बघा, याच्यात तो दिसत पण नाही कुठे, आणि मी दाबल्यानंतर बघा आता हे काय बरं, ते टोपण आहे का, काय आहे, आणि अगदी तुम्ही म्हणजे त्याच्यात नाट्य सुद्धा आणू शकता. म्हणजे मुलांना सांगू शकता, तो आदेश दे, त्याला तू सांगितलं खाली जातो तो खाली जाईल, वरती जातो वरती जा, मध्यभागी थांबायचं तो मध्यभागी थांबेल. परंतु हे सगळं सांगत असताना त्याच्यातलं विज्ञान सांगणं महत्वाचं आहे. हे बघा, हे जे आहे तुम्हाला माहित असेल, आजकाल त्या वेगवेगळे किचन्स मिळतात ना, किचन्स, त्या किचनला एक असा छोटासा द्राक्षाचा घड असेल, त्या किचन मिळतो माहिती, त्याच्यातला तो एक द्राक्षाचा तो एक मणी आहे ना, तो मी काढून घेतो आणि त्या मण्याची सगळी गंमत केली, आणि तो बघा तो एक मणी माझा डायव्हर म्हणून काम करतो. आणि काय काय डायव्हर खूप फास्ट खाली जातात, फास्ट वरती जातात, काय काय एकदम संतपणे खाली जातात. त्याचं कारण काय, मग याच्यात तुम्ही बदलून बघा, काय काय बदलू शकता याच्यात तुम्ही, द्रव बदलून बघा, एखादं तेल वापरा, काय होतं बघा, म्हणजे बाकीचे सगळे घटक सारखे राहतील, मग त्याच्यात तेल वापरलं तर काय होईल, त्याच्यापेक्षा कमी घनतेचं, पाण्यापेक्षा कमी घनतेचं काय मिळेल का, पेट्रोल वापरून बघा काय होतं बघा. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की या प्रत्येक घटकाचं याच्यात योगदान आहे काहीतरी, आणि तो प्रत्येक घटक बदलल्यानंतर नेमकं काय बदलतं त्याला काउंटर करण्यासाठी, त्याला
म्हणजे त्याच्या इतकंच जर आपल्याला तो अपेक्षित परिणाम मिळवायचा असेल तर आणखीन काय काय बदलावं लागतं हे तुम्ही यातनं करू शकता. बघा म्हणजे पेन असेल रिफिल असेल कुठलं हे चालेल. बघा हे मागचं म्हणजे स्केच पेन असतो ना, स्केच पेनचा मागची बाजू आहे. आणि हे बघा मी मुद्दाम काही एवढी मोठी बाटली आणि छोटी बाटली फरक काही नाहीये, परिणाम तोच आहे. बघा त्याच्यामध्ये फक्त याचं दुप्पट तुम्हाला तो काय ट्रान्सफर हे मिळेल, पाथ आहे तो त्या दुप्पट मिळेल. वजन लावलंय का? हा त्याच्यामध्ये खाली त्याला उभं राहायला पाहिजे ना तो, नाहीतर मग तो असा आडवा तिडवा कसा पण होईल. तर त्याचा एका बाजूला वजन वाढवावं लागतं. आणि वजन वाढवायच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहे. म्हणजे मी याच्यासाठी वजन वाढवण्यासाठी काय केलंय तुम्ही जर ऐकलं तर म्हणाला मी याच्यात चक्क आपला वाळूचा एक खडा टाकलेला आहे. हा म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये ना ज्यावेळेस ती बॉडी बनवलं ना, बॉडी म्हणून तुम्ही काय वापराल, आपल्याला बॉडी म्हणजे एकच लक्षात असतं आपल्याला. हा जिवंत असते तोपर्यंत त्याला तुम्ही व्यक्ती म्हणतो, पण नंतर ती बॉडी होते. त्या पलीकडे पण बॉडी आहे काहीतरी. हा तर आपण दगड खडा लाकूड काही वापरू शकतो, पण आपल्याला त्याचं चेंडू वापरू शकतो. आपले इतके वेगवेगळे म्हणजे बॉडी ज्यावेळेस आपण म्हणतो ना त्यावेळेस आपल्याला चेंडू हा जर पर्याय असेल ना, चेंडू मध्ये किती गुणधर्म असतात आपल्याला फक्त एक तो गोलाकार असतो एवढंच माहित, परंतु त्याचे काही अगदी भरीव असतात, काही पोकळ असतात, काही स्पंज सारखे असतात, काही हलके असतात, काही जड असतात. पण ह्या सगळ्या गुणधर्मांचा तुमच्या प्रयोगानुसार तुम्ही त्याचा वापर कसा करता ते ठरतं. हे बघा आता याच्यात तुम्ही व्हेरिएशन काय करू शकता. बघा आता दोन डायव्हर्स एकाच बाटलीत टाकलेली, आता काय होतंय बघा. आता दुसऱ्याला काय राग आला, तो का नाही जात. आणि मग याच्याशिवाय तुम्ही काहीतरी कथानक पण जोडू शकता. हा एक ध विद्यार्थी, एक हुशार विद्यार्थी, एक स्पर्धा चालू आहे काहीतरी, मग त्याने पण प्रयत्न केला तर तो दुसरा पण जातो. बघा अरे इतका वेळ जात नव्हता आणि आता कसं काय जायला लागला. प्रयत्न वाळूचे कलर निघतात त्यातून एक तेल निघणे असं म्हणतात, परंतु किती रगडत बसा नाही तेल निघत. हा पण हे खरं आहे बघा, इथे होतंय. मग असं का होतं. आणि आता बघा पण परत येताना पण बघा जो शेवटी गेलेला आहे तो आधी मागे येतो. हे काय आहे, हे करण्यासाठी काय काय करावं लागतं विचार करा तुम्ही. प्रयोग तुम्ही प्रयोग करून बघा, मी सांगायला हरकत नाही, पण त्याच्यातलं तुमचं जे याचं प्रत्येकाचं वस्तुमान वेगळं आहे. हे प्रयोग करण्यासाठी मला 2-2-3-3 रात्र आधी जागावं लागतं. म्हणजे आणि त्यात काय हे नाही, म्हणजे माझा मोठेपणा प्रश्न नाही, परंतु ती ना म्हणजे चटक लागायला लागली. खरं अगदी योग्य शब्दाला चटक लागली पाहिजे. आणि ते एकदा चटक लागली ना तर मग तुम्हाला ते झालं नाही तोपर्यंत ती स्वस्थता येत नाही. ते अरे होत का नाही असं का, म्हणजे झालंच पाहिजे ते. मी एक प्रयोग कोणाकडे बघितला आणि तो मी घरी येऊन जर मी करू शकलो नाही ना मला अस्वस्थ वाटतं. अरे म्हणजे अगदी चांगल्या भागाने सांगायचं तो इंटेलेक्च्युअल इन्सल्ट आहे आपला. तो माणूस करू शकतो तर मी नाही का नाही करू शकत. नेमकं काय चुकतंय आपल्याकडे, साहित्यात काहीतरी खोट आहे, नेमकं काय त्रुटी काय ते जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते म्हणजे स्वस्थता येत नाही. प्रयोग अतिशय सोपा. मग मी त्याच्यामध्ये सांगतो ह्या रंगाचा परिणाम आहे का, रंगाचा परिणाम नाही. मग तो बघा सारखेच रंग घेऊ आपण. हे बघा सारखेच रंग आहे. आता बघा मध्येच कुठेतरी थांबवू शकतो. नाही तो खेळ सगळा 2 हाताचाच आहे. शेवट खेळ आहे ना तो सगळा 2 हाताचाच आहे, पण तो करायचा कसा आहे बघा. तो म्हणतात ना खेळ तोच असतो, खेळी कोण आहे तो महत्वाचा. तुम्ही करा. मला पुरेसर माहिती आहे, एकदा मी नागपूरला असताना तो आणलेला आहे तो प्रयोग. सिंपल मोटर नावाचा एक प्रयोग माहिती आहे ना. त्यांचंच वाक्य मी तुम्हाला सांगतो, माझ्या अजून कानात चांगला बसलेला आहे. तो प्रयोग दाखवला सिंपल मोटरचा प्रयोग. ते सगळं फिरलं आणि नंतर सर उभे राहिले आणि मला सांगितलं म्हणे हे माणूस नाही खोटं सांगतो म्हणे. काय म्हणे
मी हा प्रयोग करायला गेलो म्हणे त्यात की मोटरचं बिर्याणी माझे पाय घालायला लागले. कसं आहे ते तुम्ही खूप वेळा करावं लागतं त्याच्यात जे बारकावे ते समजून घ्यावे लागतात. हा म्हणजे हे सगळे प्रयोग आहेत ना तुम्ही बघितलं तर अतिशय सोपे आहेत पण त्याच्यात नेमकं काय म्हणतात कळीचा मुद्दा काय आपण आणि ते पुस्तकामध्ये दिलेलं नसतं. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष कराल ना त्याच वेळेस तो तुम्हाला समजेल. हे बघा हे सगळे आता हा ड्रायव्हर आणि हा ड्रायव्हर हे दोन्ही पण म्हणजे नेमका एकच अधिकार जातो. तुम्हाला माहिती आहे नेमकं याला किती दाबल्यावर काय होणार आहे. म्हणजे त्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात ना ते स्वतः म्हणजे अनुभूती ज्यावेळेस तुम्ही स्वतः घ्याल अनुभव हा दुसरा नाही घेऊ शकत. अनुभव हा स्वतःलाच घ्यावा लागतो. बघा त्याच्या पलीकडे तो आणि मी सांगितलं तसं कुठलाही झालेलं आता बघा याच्यात मी काय व्हाईटनर असतं ना तुमचं बघा याला मी हात लावला ना तरी पण तो लगेच खाली जायला तयार आहे. म्हणजे मी नुसती बाटली पकडल्यामुळे जेवढा दाब पडतो ना तेवढा सुद्धा त्याला पुरेसा आहे. बघा मी दाबतच नाही आणि नंतर मी पुढे पलीकडे दाबल्यानंतर मग तो जो मार्कर पेन आहे तो खाली झाला. मग मी त्याच्यामध्ये कथन करतो तो पांढरा आहे म्हणून का तो गोरा आहे म्हणून का तो काळा आहे म्हणून का ते तुम्ही मुलांना कसं रंगवायचं ते त्याच्यावर येते. हा याच्यामध्ये पण हा रंग का मग सारख्याच रंगाचे घेतले तर काय होईल मग ते तर सारखेच आहे म्हणजे शर्यत लावली तर एक कुणीतरी पुढे जाणारच आहे. मग आपल्याला शेवट जिंकायचं असेल तर आपण प्रयत्न केले तर दुसरा पण जातो असं तुम्ही ते कथानक सांगू शकता. पण मुख्य जे म्हणजे ते बघा मी सोडल्यानंतर तो खाली वर लगेच वरती आला पण मी त्याला पकडलं की तो लगेच खाली जातो. त्याचं जे वस्तुमान आहे इतकं क्रिटिकल म्हणजे अरेंज केलेलं आहे तर ते फक्त तेवढं पुरेसं आहे. त्याला अजून थोडं दाबलं की लगेच हा मार्कर पण खाली जातो. त्याच्या पुढची गंमत खरी आहे हा बघा हा मुद्दा मी त्याला त्याचं वस्तुमान आहे ते खाली ठेवलेलं आहे. तुम्हाला दिसलं पाहिजे मी काय काय घातलेलं त्याच्यामध्ये बघा काय नाही मी माझ्याकडे ते काय म्हणतात ना कचरा सामान असतं ना त्याच्यामध्ये काही नट बीट पडलेले असतात बघा. एकदा हे सवय लागलं ना का आपल्या घरात भरपूर कचरा असतो असा तो कचरा आहे तो मी त्या तारेला चक्क असा वस्तुमान वाढवायचे आहे ना तुम्ही कशाने पण वाढवू शकता. हे बघा आता काय होतंय बघा खाली जाताना हे स्वतःभोवती फिरतंय आणि वरती येताना बघा विरुद्ध दिशेला फिरतोय. असं का होतं आता काय होतं फिरण्याचं कारण काय असेल. हे आतापर्यंत जे होतं ते कोणी फिरत नव्हतं यालाच काय फिरकी घ्यायची पाऊस आली बघा. त्याला असे फ्लॅजेस सारखे पंखा असतो ना पंखा तसा त्याला होतं काय ज्यावेळेस तो खाली येतो हा पिन्स तर तो खाली येतो ना त्यावेळेस तो जो पाण्याचा झोत आहे किंवा पाणी त्याच्यातून जायला प्रयत्न करतो त्याच्या प्रतिक्रिया म्हणून तो विरुद्ध दिशेने करतो. म्हणजे न्यूटन्स थर्ड लॉ इथे काम करतो बघा. न्यूटन्स थर्ड लॉ सुद्धा याच्यातच तुम्ही दाखवू शकता. म्हणजे तो अतिशय सूक्ष्म परिणाम आहे परंतु तो अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट. माझ्याकडे दुसरं आहे ते मला शोधण्याचा माझ्याकडे दोन आहेत असे एक म्हणजे दोन विरुद्ध दिशेला आहे दोन्ही फिरवायचे एक असा फिरतो एक उलटा फिरतो. मग का फिरतो मग त्याच्यात पण आपण रंग जाणू शकतो. मग नेमकं काय मग ते जवळून बघितल्यानंतर लक्षात येतं की त्याच्यामध्ये त्याचे पिन्स जे आहेत ते विरुद्ध दिशेला फिरलेले आहेत. आता त्याच्या पुढचा बघा आता बघा एक खाली बसलेला आहे बरं का खाली बसला असेल काय कारण असेल. महाग जास्त झाला म्हणजे घनता जास्त झाली म्हणून तो खाली बसलेला आहे. पण याला जर मी दाबलं तर तो निळा आहे तो बरोबर खाली येतो बरोबर. आता गंमत बघा बरं का निळा परत वरती गेला आता बघा काय होतंय काय होतंय रिव्हर्स डायव्हर. हे काय प्रकरण आहे वॉटरच्या शेपमुळे काय होतं बॉटलच्या शेपमुळे काय होतं. शेप जशी आली हा तेव्हा आपल्यानंतर निगेटिव्ह प्रेशर तयार होतं रिलीज होतो. बघा हा गणिताचा प्रॉब्लेम होऊ शकतो बरं का. ऍक्च्युली याचा जर तुम्ही छेद घेतला असा क्रॉस सेक्शन जर घेतला ना तर या सगळ्या बाटल्यांचा सर्क्युलर येईल. या बाटलीचा कसा इलिप्सचा आकार आहे. इलिप्स मध्ये एक मेजर ऍक्सिस असतो एक मायनर ऍक्सिस असतो.
ज्यावेळेस मी या बाटलीचा मेजर ऍक्सिस असा दाबतो त्यावेळेस मेजर ऍक्सिस कमी होतो, पण मेजर ऍक्सिस कमी होत असताना मायनर ऍक्सिस पण वाढतो आणि त्याचा परिणामी व्हॉल्यूम जो आहे तो वाढतो. व्हॉल्यूम वाढल्यामुळे हे बंदिस्त आहे, त्याच्यामुळे याच्यातला दाब जो आहे तो कमी होतो. दाब कमी झाला की याचं वस्तुमान मी इतकं असं क्रिटिकल ऍडजस्ट केलेलं आहे ना की त्याला थोडं जरी निगेटिव्ह प्रेशर जनरेट झाला की तो लगेच वरती जायला सुरुवात होतो. बघा बाटली एकच आहे, अशी दाबली वरचा खाली जातो, अशी दाबली खालचा वरती येतो. हा, मग परत तुम्ही त्याचं नाट्य काय आणायचं, कथानक काय जोडायचं ते तुम्ही ठरवा. प्रयोग पारंपरिक प्रयोग काय आहे, पाणबुड्या, परंतु त्याच्यामध्ये हे जे व्हेरिएशन्स आहे आणि पूर्वीचं फक्त ते काय ड्रॉपर औषधाचा किंवा ते डोळ्याचं औषध घालायचं तो ड्रॉपरच पाहिजे, ती काही सीमा नाहीये, ती काय मर्यादा नाही. आता तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल म्हणजे त्या पर्यावरणाला जातात पण ते आहेत ना, त्याचा परिणाम वापर करूया ना आपण. बाटल्या वापरून तुम्ही एक 100 पेक्षा जास्त प्रयोग करू शकाल, भरपूर प्रयोग आहेत. फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स वापरून. आणि बाटल्यांमध्ये पण किती प्रकार येतात, काही बाटल्या अतिशय पातळ असतात, काही जाड असतात, काही म्हणजे काचेच्या, प्लास्टिकच्या, ट्रान्सपरंट नसलेल्या अशा, आणि त्या सगळ्यांचे त्याचे जे गुणधर्म आहेत त्याचा आपल्याला आपल्या प्रयोगानुसार त्याचा वापर करता येतो. गती वाढवूया, नाही तर मग ते बाकीचं राहून जाईल. यापैकी तुम्हाला जे काही पाहायचं असेल ते तुम्ही नंतर बघू शकता. जे सर्वसाधारणपणे माहीत असलेले प्रयोग आहेत ते मी गतीने घेतो किंवा सांगणारच नाही, पण त्याच्या पलीकडचं काय असेल ते मी सांगतो. तुम्ही कदाचित काही प्रयोग बघितलेले असतील. आपल्याला एक प्रकाशाचा परावर्तनाचा नियम हा सगळ्यांना माहिती आहे. याचं एक म्हणजे मूळ मॉडेल होतं ते मी आपल्या कंपास बॉक्स मधलं, जे मोठ्या कंपास बॉक्स मधलं वर्गामध्ये जे आपण कंपास बॉक्स वापरतो त्याच्या कोनमापकाचं मी बनवलेलं होतं, पण ते प्रवासामध्ये मोठं न्यायला आणायला अडचणीत होतं म्हणून ते बघा त्याची छोटी आवृत्ती आहे. आरसा इथे आहे आणि हा जो आहे हा लेझर आहे, इकडे तुम्हाला दिसत असेल बघा. हा, आता प्रकाशाचे परावर्तनाचे नियम सांगताना सर्वसाधारणपणे माझा अनुभव असा आहे की एक नियम खात्रीने सांगितला जातो, आपाती किरण आणि परावर्तित कोन, आपाती कोन आणि परावर्तित कोन हे सारखे असतात. अजून 2 नियम आहेत ते सर्वसाधारणपणे सांगितले जाते, कारण तुम्ही शिकवत असाल, तुमचे विद्यार्थी सांगत असतील, पण माझा अनुभव असा आहे की एक नियम सांगितला जातो. तर काय काय नियम आहेत ते नियम असे आहेत. प्रकाशाचा परावर्तनाचा पहिला नियम असा आहे की आपाती कोन म्हणजे हा जो कोन आहे आणि परावर्तित कोन हे सारखे असतात. त्याच्यात आपण बघू शकतो आणि हे बनवू शकतो बरं का, म्हणजे माझ्याकडे जे बनवलं कार्डबोर्डच बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं ते तुम्हाला बघता यावं म्हणून हे इथे लावलेलं आहे. दुसरा काय नियम आहे, हा, अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. आता नॉर्मल म्हणजे कोणती, तर या आरशाला जी लंब रेषा आहे ती म्हणजे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. मग ही स्तंभिका, आपाती किरण हा, परावर्तित किरण हा, हे त्याच्या विरुद्ध बाजूला आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही इथे न दाखवता इथे दाखवू शकता, प्रत्यक्ष आरसा वापरून दाखवू शकता. आणि तिसरा नियम आहे, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका या एकाच प्रतलात असतात, एक ते प्रतल. आणि हे पुन्हा करून स्वतः पण करून बघू शकता. अतिशय म्हणजे काय म्हणतात सोपं प्रयोग आहे. आणि हे सगळं म्हणजे ते प्रतल म्हणजे काय, विरुद्ध बाजूला असतात, हे त्यांच्या एकदा डोक्यात बसलं ना की ते आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्याच्यानंतर हा प्रयोग आहे, हा पण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बघितलेला असेल,
सपाट आरशांमधील कोन, म्हणजे तो मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्यामध्ये प्रतिमा गुणित होतात आणि मग त्याच्यामध्ये ती जी आहे 360 मायनस थिटा 360 अपॉन थिटा मायनस 1 हे जे असतं इतक्या प्रतिमा तयार, म्हणजे जसं अँगल कमी करा तशा प्रतिमांची संख्या वाढते. हे पण काय नाही, दोन आरसे एकमेकाला वहीसारखे जोडलेले आहेत आणि ते कोन मापक ठेवा, किंवा मी ते उलट सांगतो, नाही मी सांगतो प्रतिमा सांग बघा आणि सांगा कोण कधी असेल. आणि मग याच्यामुळे होतं काय माहितीये का, मुलांच्या डोक्यात तो फॉर्म्युला कायमचा बसून जातो आणि जे प्रज्ञावंत मुलं असतात ना ते लगेच पकडतात. परंतु आपल्याला फक्त प्रज्ञावंतांसाठीच करायचं नाही, आणि माझ्या अनुभवाचा जे प्रयोग करून बघतात ना ते सगळे प्रज्ञावंत नसतात, परंतु त्यांच्यात काहीतरी करण्याची कुमकुमी असते. मग त्यांना तुम्ही सांगा, आपल्याला जर आता 4 प्रतिमा दिसत असतील तर आपला कोन किती असेल? मग सांगा 6 प्रतिमा दिसायला लागल्या तर कोन किती? 6 प्रतिमा दिसतात का? इथून सुरुवात करा. 6 प्रतिमा दिसतात का? मग दिसत नसतील तर का नाही दिसत? असं त्यांना, म्हणजे ही काठिण्य पातळी आहे ना, की समोर कोण आहे, कोणता विद्यार्थी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही बदलू शकता. म्हणजे हे सगळं सांगितलं जातं की नाही हे काय, कोण वाढवला तर संख्या कमी होईल, कोण कमी केला तर संख्या वाढेल. परंतु तो जो ते जे सूत्र आहे त्या सूत्राच्या बाजूने आपण सुरुवात करायची की हा मला आता 6 प्रतिमा दिसतात, तर 6 प्रतिमा असतील, 5 प्रतिमा असतील तर माझा कोन किती असायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर येतं ते हे प्रकरण. बघा हे काय तुम्हाला माहिती आहे, एकेकाळी सीडी नावाची काहीतरी वस्तू वापरली जायची, आता ती पण कालबाह्य झालेली आहे. ते सीडी मध्ये मी अशी रचना केलेली आहे बघा, सगळं मुद्दाम दाखवतोय. एक आरसा लावलेला आहे वर, त्याच्यामध्ये ही रिंग आहे, त्या रिंगला आतमधून LED नावाचे दिवे लावलेले आहेत. ती रिंग अशी बसवते हो. त्याच्यानंतर हा एक दुसरा एक काच आहे, त्याला म्हणतात सेमी ट्रान्सपरंट ग्लास, म्हणजे त्याच्यातनं अंशतः प्रकाश आरपार जातो आणि अंशतः परावर्तित केला जातो. त्याला मी असं ठेवलं आणि त्याच्यावरनं हे जे आहे हे मी असं बंद केलं. आता बघा मी काय करतोय, मी मुद्दाम त्याचे ते कनेक्टर अमुक तमुक ते ठेवत नाही, कारण ते म्हणतात ना की लोकांना असं वाटतं माझ्याकडे कनेक्टर नाही, मग मी कसं काय करू शकतो. अरे नको बाबा, काय कनेक्टरची गरज नाही. हे बघा काय दिसतं तुम्हाला, काय दिसतंय, याची जर विड्थ किंवा थिकनेस जो आहे तो साधारणतः 15 मिलीमीटर आहे, 1.5 सेंटीमीटर आहे. परंतु याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, खोलवर मागे दिसतंय. असं का दिसतं? मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ व्हॉट? सांगा सांगा, बोला बोला, चुकलं तरी हरकत नाही. बोला, कोणीतरी बोला. तुम्ही बरोबर बरोबर. हा आता मला सांगा, जर पॅरल मिरर असतील तर प्रतिमा किती मिळायला पाहिजे? का? सूत्र काय तुमचं? 360 अपॉन थिटा मायनस 1, बरोबर. थिटा किती आहे? पॅरल मिरर्स मध्ये थिटा अँगल किती असतो? 2 रेल्वे ट्रॅक असतात, रेल्वे ट्रॅक मध्ये कोन किती असतो? किती असतो? बघा मी उत्तर देत नाही, तुम्ही शोधा नंतर, कारण मला उत्तर द्यायला पण थोडं संपतल्यासारखं वाटतंय. तुम्ही ठरवा, कारण मला वाटतं BSc झालेल्या सगळ्या लोकांनी कुठेतरी गणित पण घेतलेलं असतं केव्हा. आणि कोण असतो तो किती तो शोधा. हा एक प्रश्न तुम्हाला सांगतो, नंतर मला उत्तर मला दिलं पाहिजे असं काही तुम्ही स्वतःच तुम्ही सॅटिस्फाय व्हा, कारण तुम्ही शिकवलेलं आहे शाळेमध्ये. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सम
क्वांटिटी म्हणजे कुठला तरी एक संख्या भागिले शून्य केलं तर काय येतं? बघा आपल्याकडे भरपूर स्रोत उपलब्ध आहेत. आपण कुठलीही संख्या भागिले शून्य असं जर केलं तर काय येईल? कुठल्याही संख्येला एकाने भागितलं तर तीच संख्या येते हे सगळ्यांना माहित आहे. पण कुठल्याही संख्येला शून्याने भागितलं तर काय येईल? सांगा सांगा सांगा. इन्फिनिटी सगळ्यांना मान्य आहे? तुम्ही तुमच्याकडे मोबाईल इंटरनेट असेल सर्च करा गुगल सर्च सम नंबर डिवाइडेड बाय 0 काय उत्तर येतं बघा तुम्ही. आणि नंतर मी त्याचा प्रयोग दाखवतो तोपर्यंत तुम्हाला लक्षात येईल की आपलं उत्तर बरोबर आहे का चुकलं तर काय गडबड आहे. आणि त्याच्यामध्ये गणिताची खूप मोठी संकल्पना आहे खरं तर. एखादी संख्या भागिले शून्य गुगल बाबा जे उत्तर देईल ना ते उत्तर आणि प्रत्यक्षातला अनुभवचं उत्तर ना त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी एक फरक जाणवेल. आता बघा काय दिसतंय समोरून? काय दिसतंय? काय दिसतंय? किती दिसत आहेत? एकच दिसते? किती दिसतात आता? एकच दिसते? ज्यावेळेस मायक्रोस्कोपचा वापर करतो ना आपण त्यावेळेस तुम्ही मायक्रोस्कोप सेट केलेला असतो. एक मुलगा आहे तो बघतो जातो, दुसरा आहे तो बघतो जातो, तिसरा आहे तो बघतो जातो आणि ते शेवटचा येईपर्यंत ना त्याच्यात काहीच दिसत नाही. परंतु शिक्षक विचारताय हो दिसलं 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 सगळं दिसलं. मी इथे मुद्दाम त्या आरशाची पाठ दाखवलेली आहे तरी पण सगळ्यांना दिसलं. कसं दिसेल तुम्हाला? असं वा की जरा. आता बघा किती दिसतात? काय बघा मी मुद्दाम सगळ्यांना दिसावं अशी एक रचना केलेली आहे. काय दिसतंय? हे आता मी दाखवले तसे दोन आरसे आहेत. याच्यात फक्त रचना अशी आहे की मी आता जे तुम्हाला सीडीच्या बॉक्स मध्ये दाखवलं तसंच आहे. हे जर असे लावले तर दोन आरसेच आहेत. या आरशामध्ये सोय अशी आहे की दिस इज सेमी ट्रान्सपरंट मिरर. याच्यामधनं तुम्हाला या पलीकडे काय होतं ते दिसणार आहे तुम्हाला. हा साधा आरसा आहे. हा आरसा मी इथे ठेवला आणि याला समांतर हा दुसरा आरसा ठेवला. हा दुसरा आरसा ठेवल्यानंतर या दोन्हीमधला कोण किती झाला? शून्य. शून्य कोण असताना तुम्हाला किती प्रतिमा दिसत आहेत? किती प्रतिमा दिसत आहेत बघा? बघा गणितामध्ये एक लिमिट नावाचं एक प्रकरण असेल. लिमिट when x tends to 0 असे काहीतरी आपण शिकलेलं असतो बघा. ज्यांनी गणित घेतलेलं असतं त्यांना माहिती आहे. इट इज नॉट 0. इट इज नॉट 0. इट इज tending to 0. When it is 0, it is not defined. When it is tending to 0, you will find. आणि तुम्ही जर भास्कराचार्यांचं जर गणित बिनित लीलावती वगैरे वाचलं ना त्याच्यामध्ये ख बर राशी नावाचं एक काहीतरी प्रकरण दिलेलं बघा. त्याने असं दिलेलं आहे म्हणजे इफ यू डिवाइड दॅट नंबर बाय 0 यू विल गेट खहर राशी. ती खहर राशी म्हणजे काय तर अनंत. इट इज नॉट 0. इट इज नॉट डिफाइंड. It is infinite and you will get the infinite number of images here. अच्छा हे पूर्वी मी हे वापरायचो पण हे केव्हा धोका देईल सांगता येतं. त्याच्यात ते बॅटरी सपोज आता हा दिवा लावला की ते सगळं. पण हे जरा आणखी थोडं
बघा दिसतंय समोरून सुद्धा तुम्ही ज्या म्हणजे जे न्हाव्याच्या दुकानात किंवा सोनाराच्या दुकानात ते सगळं दिसतं ते सगळं बेसिकली तेच आहे. अनंत प्रतिमा याच्यातनं दिसतात. आता मुख्यतः प्रकाशाच्या याच्यात आपण दोन गोष्टी शिकवतो, परावर्तन आणि अपवर्तन. आणि मग त्या आरसा असेल तर परावर्तन, मग त्याच्यामध्ये सपाट आरसा, नंतर गोलीय आरसे, नंतर मग येतात लेन्सेस, म्हणजे अपवर्तन शिकवायचं असेल तर लेन्सेस येतात. आता त्याच्यामध्ये आपण असं शिकवतो की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलतात. का बदलतात? कोणत्या बाजूला जायचं हे त्यांना कोण सांगतं? माध्यमाची घनता. मग घन माध्यमातून विरळ माध्यमात जर जात असतील तर मग कोणत्या दिशेला वळायला पाहिजे? स्तंभिकेपासून दूर. का? ठीक आहे, जास्त अवघड प्रश्न नाही विचारत. आता समजा हा बघा इथे इथे रचना अशी केलेली आहे की हा एक गोल आकार वर्तुळाकार डबा आहे, कंटेनर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो द्रव भरण्याची इथून सोय आहे. त्याला एक इथनं छिद्र आहे, त्याच्यातनं तुम्ही तो पाहिजे तो द्रव भरू शकता. तो भरायचा असा की ते बरोबर 90 म्हणजे याची जो अर्धवर्तुळ आहे ना त्या अर्धवर्तुळासारखं ते तयार झालं पाहिजे. आणि त्याला हा जो आहे याला म्हणतात गोनिओमीटर. हे पूर्ण जे जुगाड आहे ते असं 360 अंशामध्ये तुम्हाला फिरवता येतं. हा आहे तुमचा प्रकाशाचा स्रोत. हे आहे घन माध्यम, हे आहे विरल माध्यम. आता बघा काय होतंय बघा, दिसलं काय दिसतंय? अपवर्तनांक काढायचं सूत्र माहितीये तुम्हाला? स्नेल्स लॉ नावाचा एक लॉ आहे. काय आहे? आता मी 0 अँगल वरनं केला काय आला? अपवर्तन म्हणजे कोण म्हणजे परावर्तित कोण किती आला? मी ज्या वेळेस इथनं 0 केलं इकडे किती आलं? साइन ऑफ 0 अपॉन साइन ऑफ 0 किती सांगा परत. हे 0 आहे ना, लोकांना वाटतं 0 म्हणजे काय? 0 काय फारशी काळजी घेण्याचं कारण नाही. ते 0 फार महत्वाचं आहे. ऍक्च्युली हे कुठल्या फार कमी पुस्तकांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 0 अँगल साठी स्नेल्स लॉ व्हॅलिड नाही. 0 अँगल साठी स्नेल्स लॉ व्हॅलिड नाही. साइन ऑफ 0 इज 0, बरोबर ना? मग जर आता बघा जसजसा तुम्ही कोण वाढवायला लागाल बरं का, बघा तुम्हाला काय दिसतं बघा. इकडनं जर 10 केलं तर इकडनं 12 असतं. इकडनं जर 20 केलं तर इकडे साधारणतः 24-26 पर्यंत जातं. म्हणजे काय होतं, घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना प्रकाश किरण मध्यगेपासून दूर जातात. परावर्तनाचा नियम तर आपण शिकलो याच्यात, बरोबर ना? चुकत असेल तर सांगा, मी सुधारणा करेल पुढच्या वेळेस. बरोबर आहे? आता बघा असं जर मी कोण वाढवत गेलो तर एक अशी परिस्थिती येते की अँगल ऑफ इन्सिडन्स एका विशिष्ट आला की जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो 90 होतो. आणि त्या कोणाला काय म्हणतात? क्रांती कोन. काय क्रांती होते त्या कोणाला? त्याच्या पलीकडे ज्यावेळेस तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवता दॅट टाइम
This interface between water and air works as an ideal mirror. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर तुमचा हा जो दोघांचा जो संगम आहे तिथे आरशासारखं काम सुरू होतं आणि नंतर मग याच्या पलीकडे गेलं का अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे इतक्या पलीकडे गेलं की संपूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे बाहेर जातच नाही. बघा दिसतंय बघा आता. हो. साधारणतः 43 डिग्रीच्या पर्यंत गेलं की तुम्हाला तो संपूर्ण आंतरिक परावर्तन होतं. आता तुम्ही उलट करा. आम्हाला काय सांगितलं जातं, विरल माध्यमातून घन माध्यमात जात गेला तर काय होईल, स्तंभिकेकडे वळायला पाहिजे. आता बघा हा आता मी स्तंभिकेकडे जातोय ना, बघा इकडे मी झिरोला पोहोचलो नाही पण इकडे झिरो आला. कारण का, विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जाताना तो स्तंभिकेकडे वळतो. म्हणजे तो इकडे 10 असताना इकडे पण तो 10 दाखवायला पाहिजे पण तो 10 दाखवत नाही. कारण का, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू इच अदर, पाण्याच्या तुलनेत हवेची आणि हवेच्या तुलनेत पाण्याची. आणि त्याच्यात एक दुसरा प्रकाशाचा व्युत्क्रमतेचा नियम असा एक नियम आहे, तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलेला असेल, लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट. जे आपण मराठीमध्ये म्हण आहे ना, आल्या रस्त्याने परत जा. बरोबर. म्हणजे जर मी इकडनं 10 वर जर ठेवलं असताना इकडे जर 12 मिळत असेल तर इकडे जर मी 12 ठेवलं तर इकडे 10 मिळायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट. म्हणजे तुम्ही याच उपकरणातनं लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट पण, म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन जे आहे ते अभ्यासू शकता. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे क्रांतिक कोन अभ्यासू शकता. त्याचबरोबर याची, हा जो द्रव आहे या द्रवाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक सुद्धा तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्हाला साइन अँगल माहिती आहे, इकडचा रिफ्रॅक्शन अँगल माहिती आहे, साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर. याच्यावरून तुम्ही याची, जर समजा तुम्हाला एक, समजा आता कोणीतरी एखाद्या विशिष्ट ब्रँडचं तुम्हाला मध दिलं आणि सांगितलं की शुद्ध मधाची अपवर्तनांक हा काहीतरी 2.7 आहे आणि ते मध जर तुम्ही या पाण्याच्या ऐवजी तिथे टाकलं आणि जर तुम्हाला साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर 2.7 आलं नाही तर काय समजायचं, मध शुद्ध नाही. म्हणजे मी एक उदाहरण दिलं, मधच असं नाही, त्या द्रवाची शुद्धता शोधण्यासाठी सुद्धा त्या उपकरणाचा तुम्ही वापर करू शकता. आता लोक म्हणतात की हे सगळं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अमुक तमुक हे शिकून काय उपयोग आहे, कशासाठी शिकायचं हे मला पण समजत नाही. म्हणजे कारण असताना काहीतरी अभ्यासक्रमामध्ये त्या घुसून मुलांना काहीतरी शिकलं पाहिजे म्हणून तर सांगा, पण तसं नाहीये. बघा ही एक वायर आहे, या वायरला बघा दिसतंय का, काय दिसतंय, या टोकावर लाईट दिसतो ना, मग हा इकडे टाकलेला प्रकाश या नळीतनं वाहत 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 इकडे कसं काय आला, हा ऑप्टिकल फायबर, टोटल इंटर संपूर्ण आंतरिक परावर्तन झाल्यामुळे हे होऊ शकलं. हे शिकल्यामुळे हे झालं. हे नसतं तर आजही आम्हाला पोटात कुठेतरी जर दुखायला लागलं ना, डॉक्टरकडे जा, कापा, वेदना होणार, वेळ जाणार, डॉक्टरला म्हणजे काय म्हणतात रक्तस्राव होणार, हे सगळं याच्यामुळे आपल्याला टळलं ना. हे शिकलं नसतं तर हे नसतं. आणि त्याच्याही पुढचं म्हणजे आता तुम्ही हे जे काही सगळं करताय ना, इथे बसून ताई काय करते, दादा काय करतो, अमेरिकेत आहे, कुठे आहे, वॉशिंग्टनला आहेस का, हे का शक्य झालं, का शक्य झालं, याच्यामुळे शक्य झालं.
आज आम्ही कुठल्याही जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला कुणाशीही संपर्क साधू शकतो. व्हिडिओ कॉल करून बोलू शकतो. इकडचं संगीत तिकडे पाठवू शकतो, तिकडचं व्हिडिओ इकडे बोलू शकतो. हे कशामुळे शक्य झालं? कशामुळे? ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन काय असतं? तर ते ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन दुसरं तिसरं काही नसून हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सारखंच असतं. हे जे असतं ना, हे जे आहे हे ऑप्टिकल फायबरच आहे. बघा, अनेक लोक म्हणतात, मला ज्यावेळेस लोक विचारतात ना, हे 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 कशासाठी शिकायचं? अरे बाबा, हे कशासाठी शिकायचं हेच म्हणजे आम्ही जर सांगू शकलो नाही हे कशासाठी शिकायचं, तर आपण कुठेतरी कमी पडतोय. लोक विचारतात एक्सरे, एक्सरे तर अपघाताने लागला, परंतु एक्सरे कशासाठी? तर एक्सरे नुसतं फक्त ते संशोधनासाठी नाहीये. एक्सरे मुळे काय काय करू शकतोय आपण? एक्सरे मुळे आपलं जे काय म्हणतात फ्रॅक्चर वगैरे तर आपण शोधू शकतो. पण त्याचबरोबर आता तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा, कुठल्याही एअरपोर्टवर जा, सगळीकडे स्कॅनिंग कशाने होतो? एक्सरेनेच होतो. त्याच्याही पलीकडे जाऊन पदार्थ विज्ञानामध्ये एक स्वतंत्र शाखा आहे की ज्याला म्हणतात क्रिस्टलोग्राफी. ते क्रिस्टल म्हणजे जे स्फटिक असतात त्या स्फटिकांची अंतररचना शोधून काढण्यासाठी एक्सरेचा वापर केला जातो. जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसू शकत नाही ते आपल्याला त्या स्फटिकांची अंतररचना, आणि हे जे काय आहे ना, मी परत सांगतो, हे जे आपण मोबाईल वापरतो, आपण टीव्ही वापरतो, कम्प्युटर वापरतो, याच्यामध्ये जे सेमीकंडक्टर्स वापरलेले असतात ना, ते सेमीकंडक्टर्स जे मटेरियल्स असतात त्या मटेरियलचा अभ्यास कशामुळे शक्य झाला? तर तो एक्सरे क्रिस्टलोग्राफीमुळे शक्य झाला. आपण आपले जे विषय आहे त्या विषयाचं महत्व आणि त्या विषयाचे जे सौंदर्य स्थळ आहे ते जर आपण विद्यार्थ्यांना किंवा अन्य लोकांना जर सांगू शकलो नाही ना, तर आपला कुठेतरी तो पराजय आहे. खरं तर भौतिकशास्त्रातल्या बहुतेक सगळ्या घटना या निसर्गातच होत असतात. इंद्रधनुष्य जर तुम्हाला प्रयोगशाळेत जर तयार करायचं असेल तर तुम्हाला काय काय सर्कस करावी लागते? तो निसर्गामध्ये आपोआप तयार होतो. निसर्गामध्ये बाष्पीभवन आपोआप होतो. आम्हाला जर बाष्पीभवन जर करायचं असेल तर त्याला उष्णता द्या, काय काय करा, काय काय करावं लागतं. निसर्गामध्ये आपोआप होतो. तुम्ही एक कल्पना करा, जर तुम्हाला 1 किलोमीटर स्क्वेअर क्षेत्रफळ जर तुम्हाला सिंचन करायचं असेल आणि त्याच्यात इव्हॅपोरेशन करून जर पाणी वरती न्यायचं असेल आणि ते परत सिंचित करायचं असेल, किती ऊर्जा आणि काय काय करावं लागेल? पण ते निसर्गामध्ये आपोआप होतं आणि ते जगाच्या पाठीवर सगळीकडे होतं. पण आपण आपल्या रचनेसाठी, आपल्या सोयीसाठी आपण ते प्रयोगशाळेत करतो आणि आपण ते उलट झालं काय? आपण आपल्या सोयीसाठी ते प्रयोगशाळेत आणलं, पण ते प्रयोगशाळा नाही म्हणून आपण आता ते शिकायचं ना, की आम्हाला शिकता येत नाही, अशी गडबड झाली. त्याच्यामुळे हे प्रयोगशाळेत जे अडकलेलं आहे त्याचा बाहेर काढणं गरजेचं आहे. बघा, या साध्या उपकरणामधनं तुम्ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सांगू शकता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहितीये का, आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन साधं अशी प्लास्टिकची बॉटल घेतली ना तर त्याच्यातनं पण दाखवू शकतो, पण त्याच्यातनं फक्त तो परिणाम बघायला मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला तो क्रिटिकल अँगल मोजता येतो आणि त्याचं जे महत्व आहे ते सांगता येतं. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शोधता येईल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शोधता येईल तर तुम्ही एखाद्या द्रवाची शुद्धता त्याच्यातनं शोधू शकाल. लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट हा पण तुम्ही याच्यातनं अभ्यासू शकाल. हे सगळं, ही जी संकल्पना आहे ना, ही म्हणजे तुम्ही नाव ऐकलेलं प्राध्यापक भगवान चक्रधर नावाचे एक व्यक्ती आहे अंबरनाथचे, त्यांनी याचं एक मोठं म्हणजे ही संकल्पना खरं त्यांनी बनवलेलं आहे. परंतु नंतर त्याच्यामध्ये काही बदल करून आम्ही हे सर्वसाधारण कुणालाही उपलब्ध व्हावं असं त्याचं एक छोटं आवृत्ती बनवली. आणि हे बघा ना तुम्ही सहज म्हणजे परत म्हणजे असं हातात घेऊन सुद्धा वर्गामध्ये जाऊ शकता आणि सगळं सांगू शकता. आणि काहीच नाही, म्हणजे याची किंमत जास्तीत जास्त म्हणजे मला माहित नाही काहीतरी 400-500 रुपये किंमत आहे. पण त्याच्यातली जी कल्पकता आहे आणि त्याच्यातलं जे म्हणजे काय म्हणतात शास्त्रीय टीचिंग एड म्हणून, म्हणजे विज्ञान शिकवण्याचं साधन म्हणून जे तिथे महत्व आहे ना, ते अनन्यसाधारण आहे. हे बघा, हे बनवणं काय फारच अवघड नाही. या सगळ्या वस्तू आपल्या परिसरात उपलब्ध असतात.
बघा हा एक असा प्रयोग आहे म्हणजे प्रयोग वेगवेगळे आहेत आणि त्याच्यातले काही प्रयोग जे आहेत ते त्याला ट्रिव्हियल म्हणता येईल तसे तुम्हाला, परंतु जे नाविन्यपूर्ण आहेत आणि थोडं किंवा अभ्यासक्रमामध्ये त्याचा उपयोग होईल असे प्रयोग मी तुम्हाला दाखवतो. एक प्रयोग आहे तो द्विधातू पट्टी नावाचा एक प्रयोग आहे, माहिती आहे ना? आणि त्याच्यामध्ये होतं काय की ते दोन धातूंच्या पट्ट्या अशा एकमेकाला जोडलेल्या असतात आणि त्याचा जो कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन असतो तो वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे एक जास्त प्रसरण पावते एक कमी प्रसरण पावते आणि जास्त प्रसरण पावते त्या बाजूला ती वळते वागते, असा तो प्रयोग आहे. परंतु याच्यासाठी काय लागतं ही बघा, ही इतकी जाड असते ना, त्याच्यासाठी मग तो स्पिरिटचा दिवा पाहिजे, मग ते अन्य काहीतरी हिटिंग करायला पाहिजे. तर आता आणि त्याचा व्यवहारात उपयोग काय हे महत्वाचं. आता बघा ही मेणबत्ती आहे, साधी मेणबत्ती मी वापरतो, नाहीतर ते खेळत बसायला जास्त वेळ नाही. थोड्या वेळ केस बंद कर, थोडा फ्लो डायरेक्ट आ रहा है. ठीक आहे, हे बघा हे बघा थंड झाल्यानंतर ती पट्टी बघा, ती पट्टी थंड झाल्यानंतर परत सरळ झाली, तिला जर परत मी गरम केलं तर ती वाकणार आणि लगेच ते सर्किट पूर्ण होतं. याचाच मी म्हणजे माझा प्रयत्न असा आहे की प्रत्यक्ष ज्योत विद्यार्थ्यांना हाताळावी लागू नये म्हणून एक दुसरा प्रयोग केला, कारण का ज्योत म्हटलं की अपघात होण्याची शक्यता जास्त असते. पण हा थोडासा रिस्की प्रयोग आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवतोय. बघा आता बघा थोडीशी वाकली गेलेली आहे, त्यामुळे अपेक्षित परिणाम
थिंक बिघडलाय त्याचं. हे बघा, ती पट्टी जी आहे ती बल्बच्या उष्णतेने गरम होणार. गरम झाल्यानंतर ती तिथे जे कॉन्टॅक्ट आहे, हे जे कॉन्टॅक्ट आहे आणि म्हणजे प्रयोग जर मुळात प्रयोग या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आपण पिक्चरचा प्रयोग नाही म्हणत, पण नाटकाचा प्रयोग म्हणतो, मग जादूचा प्रयोग म्हणतो. त्याचं कारण असं असतं की अपेक्षित परिणाम मिळेल की नाही हे आधी माहित नसतं. आता हा प्रयोग जर होत नसेल तर त्याचं कारण काय माहितीये का, इथे हे जे प्रकरण आहे ना याच्यामुळे ते थंड करतंय त्याला, म्हणजे त्याची जी उष्णता आहे ना ती पुरेशी नाहीये त्याला. जर एसी बंद केला ना तर हे असं होणार आणि दिवा ती पट्टी अशी वागते आणि ते ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ होत राहतं. ते झालं नाही तर मला त्याचे व्यावहारिक उपयोग तेच आहे, म्हणजे जे टेम्परेचर कंट्रोल करायचं असतं तिथे ते अँबियंट टेम्परेचर एवढं कमी झालेलं आहे ना, ते कमी व्हायला आणखी वेळ लागेल, ते लगेच नाही होणार. ठीक आहे, आपण नंतर बघूया, वेळ मिळाला तर करूया. नाहीतर मी दुसरा प्रयोग लागवतो. हे जे आहे याचं नाव आहे न्यूटनचा झोपाळा. साधारणतः 350 वर्षांपूर्वी सर आयझॅक न्यूटनने हे उपकरण वापरून त्याचे जे गतिविषयक नियम जे आहेत ते गतिविषयक नियम याच्यावर आधारित मांडले. याच्यात तुम्ही काय काय करू शकता बघा. हा जर एक गोळा मी घेतला आणि सोडला, मी जर 2 गोळे घेतले, आता मी 3 गोळे घेतले, असं का होतं बरं? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन, संवेग अक्षयतेचा नियम, बरोबर. म्हणजे इकडनं जर एक गोळा घेतला तर इकडनं एकच गोळा बाहेर जातो, इकडनं 2 घेतले तर इकडनं 2च जातात. पण इकडनं जर 3 घेतले तर हा मधला जो गोळा आहे तो त्याचा भूमिका बदलतो लगेच आणि माघारी येऊन लगेच परत मूळ स्थितीमध्ये येतो. तर याच्यातलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम तुम्ही सांगू शकता. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का बघा. आता समजा जर मी एक गोळा घेतला आणि सोडला, बघा परत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, म्हणजे पहिला येतो, आघात करतो, त्याला पुढे ढकलतो, परत. आता मी उलट करतो बघा, असं करतो. आता याच्यातला जो महत्वाचा जो भाग आहे शालेय याच्यानुसार तो मी तुम्हाला बघा, इथे मी याला थोडस मॉडिफाय केलेलं आहे. एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. हा जर छोटा मी घेतला आणि तो जर सोडला, हा स्थिर आहे आणि हा छोटा मी सोडला तर काय होणार बघा. आता जर मी मोठा घेतला आणि सोडला, छोटा दूर फेकला जातो. आता दोन्ही पण गतीत आहे. याचा तुमच्या व्यवहारातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी काही संबंध आहे का? समजा आता हा समोर एक हम रस्ता आहे आणि त्याच्यात एक रिक्षा येते एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने एक टॅक्सी आली. समजा रिक्षा उभी आहे
आणि टॅक्सी येऊन तिच्यावर धडकली तर काय होईल? ही रिक्षा आहे, ही टॅक्सी आहे, काय होणार? रिक्षा स्थिर उभी आहे, टॅक्सी आली, रिक्षा दूर फेकली जाणार. जर रिक्षा गतीत आहे, टॅक्सी स्थिर आहे, टॅक्सीला काय फारसा फरक पडणार नाही. आता दोघी पण जर गतीत असतील तर काय होणार? जे छोटं आहे ते जास्त दूर फेकलं जाणार. का? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. जो छोटा असतो आघातानंतरचा संवेग स्थिर राहायला पाहिजे म्हणून तो जास्त दूर फेकला जातो. एम बदलत नाही, मग व्हेलॉसिटी बदलायची, म्हणून जास्त दूर फेकला जातो. तर हे साधं म्हणजे, आणि हे कॅरम मध्ये पण होतं. कॅरम बोर्ड मध्ये काय असतं? सोंगटी असते, ती किती असते? साधारणतः 5 ते 7 ग्रॅमची असते. आणि जो स्ट्रायकर असतो तो साधारणतः 15 ते 18 ग्रॅमचा असतो. त्याचं वस्तुमान जास्त असतो. तो ज्यावेळेस त्याच्यावर धडकतो त्यावेळेस सोंगटी दूर फेकली जाते, स्ट्रायकर फारसं दूर जात नाही. तुमच्यापैकी मार्बल म्हणतो बरं का त्याला, मराठीमध्ये गोट्या म्हणतो. गोट्या किती लोकांनी खेळलेल्या? गोट्यांमध्ये पण तेच होतं. एक गोट्यामध्ये एक हंटर नावाची एक मोठी गोटी असते, आणि बाकीच्या छोट्या गोट्या असतात. तो जो हंटर असतो ना, तो हंटर त्याचं वस्तुमान जास्त असतो, तो असा असतो मोठा, आणि बाकीच्या गोट्या छोट्या असतात. ज्यावेळेस हंटरने तुम्ही मारता त्यावेळेस काय होतं? मोमेंटम बिफोर अँड मोमेंटम आफ्टर हॅज टू बी कन्झर्व्ड. संवेग अक्षयतेचा नियम, आघातापूर्वीचा संवेग, आघातानंतरचा संवेग हा सारखाच राहिला पाहिजे. मग ही जर स्थिर असेल आणि हा जर गतीने असेल, याचं मास पण जास्त आहे आणि याला व्हेलॉसिटी पण आहे. याचं स्थिर पण आहे आणि मास पण कमी आहे. याला मारल्यानंतर हा दूर फेकला जातो, छोटा आहे तो. आपल्याला ते गतिविषयक नियम आहे ना, ते आपल्या व्यवहारामध्ये सांगता आले पाहिजे. हे एकदम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचे कॅरम, गोट्या हे सगळे त्याचीच उदाहरण आहेत. पण आपण त्याची सांगड जी आहे ना ती आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींची घालत नाही. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की पाठ्यपुस्तकातलं आहे ते सारं काही व्यवहाराचं काय, ते फक्त परीक्षेपुरतं आहे. ते परीक्षेपुरतं नसतं. हा जो प्रयोग आहे हा तुमच्यापैकी बहुतेक लोकांनी केलेला असणार. त्याच्यात काही म्हणजे हे नाही, परंतु हा बघा, हा प्रयोग असा आहे की असं ठेवायचं, त्याच्यावर ठेवायचं आणि टिचकी मारायची. मग सगळ्यांना माहित असलेला प्रयोग आहे. आता हा एकच प्रयोग तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकता? आता बघा, याला मी जर टिचकी मारली, हे उडालं. का उडालं? बरोबर. हा, आता बघा, तुम्ही जर न्यूटनचा गतिविषयक नियम आहे ना, त्याला एक प्रीकंडिशन आहे. पदार्थावर कुठलेही बाह्यबल कार्य करीत नसताना, बरोबर, गतिमान पदार्थ गतिमान असतो, स्थिर पदार्थ स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. When external unbalanced force is not acting on body, body tries to be in state of rest or in state of motion. मग एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स आहे की नाही हे आपल्याला कसं काय समजणार? आपण ज्यावेळेस हा प्रयोग करतो त्यावेळेस तुम्ही हे असं कॉइन घ्या, त्याला काहीतरी असतं, त्याच्यावरती अंक लिहिले असेल, काहीतरी ते सत्यमेव जयते. याच्याऐवजी जर तुम्ही हे बघा, ही जी आहे ना, ही कम्प्युटरची जी बॅटरी असते ना, ती बॅटरी आहे, सीपीयू मध्ये असते ती. हे अतिशय गुळगुळीत आहे. हे जर याच्यावरती असं सरकलं, म्हणजे याच्याऐवजी जर मी साधा पुठ्ठा वापरला, पुठ्ठा खरबरीत असतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय होणार? घर्षण होणार.
घर्षण हे एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स आहे. सो इट विल अफेक्ट द मॅटर ना. एक्सटर्नल वर बॅलन्स नसला अनबॅलन्स फोर्स आहे तो. त्यामुळे जर तुम्ही त्याच्या आणि याच्यासाठी हेच पाहिजे असं काय नाही, तुम्ही कुठलाही विजिटिंग कार्ड घ्या, असं करा, असंही करू शकता तुम्ही. आणि हे किती जोरात मारताना तुम्ही ते मला, तुम्ही जर हळूच मारणार तो प्रयोग होणारच नाही. का मग तुम्हाला साधनाची गरज नाहीये. आता बघा, आणि तोच प्रयोग तुम्ही अजून किती प्रकारे दाखवू शकता. हा पण एक प्रकार आहे. त्याच्यातनं हे जर तुम्ही काढून घेतलं तर त्याच्यात याच्यासाठी पण तुम्ही बाटली घ्या, ग्लास घ्या. मग तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे बाटली छोट्या याची जर घेतली तर काय होईल, तोंडाची घेतली तर काय होईल, मोठ्या तोंडाची घेतली तर काय होईल, ही रिंग जी आहे ती छोटी घेतली तर काय होईल, मोठी घेतली तर काय होईल. आणि याचा सगळ्याचा परिणाम होतो बरं का. म्हणजे छोटी रिंग घेतली तर काय होतं तुमच्या लक्षात येईल की त्याला आपल्याला इतका भरकन मारावं लागतं की त्याला फारसा वेळ मिळत नाही. ही जर त्याचा जर व्यास जर कमी असेल तर त्या आतमध्ये पडायला तर तेवढी अॅक्युरसी यायला पाहिजे. आणि हा एकच प्रयोग बघा, म्हणजे न्यूटनचा गतीचा नियमच आहे, परंतु तो अजून किती प्रकारे तुम्ही दाखवू शकाल. तर बघा, पैसे पैसे अर्थाविना सारे व्यर्थ. बघा काय हे बघा, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता बघा, बघा एक पिशवी आहे. खरं तर हा प्रयोग आहे ना, एक मोठा लोखंडाचा बॉल घेऊन, असा एक बॉल घेऊन, भरीव पूर्ण लोखंडाचा बॉल घेऊन केला जातो. परंतु बॉलच पाहिजे असं काही नाही. बघा, मी एक पिशवी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये रेती भरलेली आहे, चक्क रेती भरलेली आहे. आता मी अशी टांगलेली आहे ती. आता मला तुम्ही सांगा, मी हा जर दोरा खाली ओढला तर इथनं तुटेल की इथनं तुटेल? तुमचं काय मत आहे? खाली तुटेल? का म्हणजे यू हॅव टू जस्टिफाय युअर आन्सर. त्याचं कारण सांगितलं पाहिजे, वैज्ञानिक कारण. हा बघा, मी मुद्दाम तो दोन दोरे बांधलेले, त्याच्यामुळे हे बघा काय झालं, हाता तुटला. आता मी काय करतो बघा, काय झालं, असं काय झालं बघा. सुरुवातीला मी ज्यावेळेस केलं त्यावेळेस ते झटकन केलं, त्याच्यामुळे तो जो काही इनर्शिया, याचा जो इनर्शिया आहे ना, त्याच्या त्या इनर्शियाने तो जो झटका आहे तो इथपर्यंत जाऊ दिला नाही. त्याने इथे तो शोषून घेतला आणि त्याच्यामुळे तो दोर तिथंच तुटून गेला. दुसऱ्या वेळेला मी केलं त्यावेळेस मला हळूवार त्याला दाबलं, त्याच्यामुळे तो दोरा तो इथपर्यंत त्याचा तो दोर आला आणि त्याच्यामुळे ते खाली पडलं. इनर्शिया. आणि याच्याऐवजी तुम्ही दगड घेऊ शकता, याच्याऐवजी तुम्ही वीट घेऊ शकता, लोखंडी गोळा असेल तर उत्तम, पण गोळा नाही म्हणून प्रयोग नाही असं नाही करायचं. रेती आहे याच्यामध्ये चक्क, आणि एकदम व्यवस्थित प्रयोग होतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळं जुगाड आहे ना, हे मला फिरवायला तुम्ही भटकवी मुक्त सांगितलं असल्यामुळे ठीक आहे, पण काय नाही, हे दरवाजा आहे ना, दरवाजा
दरवाजाला हुक असतात ते वेगवेगळे, ते वरती ते बघा ते टॉवर बोल्ट लावायचं, त्याच्यामध्ये पण हा प्रयोग करता येतो. आता बघा हा हे जे आहे ना, हे सगळं मी कशासाठी केलेलं आहे, तुम्ही म्हणजे दोलन काल वगैरे वगैरे ते शोधता ना, याची समजा 10 ऑसिलेशन तुम्ही मोजले. आता मी याची लांबी वाढवली म्हणजे काय, आणि हे असंच करता आलं पाहिजे काय नाही. बघा मी असं पण करून दाखवतो, काय नाही काय असं तुम्ही घ्या ना, काय नाही 5 सेंटीमीटर मोजा 10 ऑसिलेशन, 10 ऑसिलेशन परत डिवायडेड बाय 10 करा, एका ऑसिलेशन तिकडं परत लांबी वाढवा, लांबी मोजा काय होतं बघा. आणि मग असं करा, हे बघा हा, आणि हे असं केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, अरे म्हणजे वस्तुमान जरी बदललं तरी पण दोलनकाल बदलत नाही. मग दोलनकाल कशावर अवलंबून आहे, तर त्याच्या लांबीवर अवलंबून आहे. मग सुरुवातीला 10 सेंटीमीटर घ्या, त्याच्यानंतर 40 सेंटीमीटर घ्या, आणि त्याच्यानंतर 90 सेंटीमीटर घ्या. आणि हे जे असतं ना, हे साधारणतः 2 मीटर असतं, 1.5-2 मीटर असतं. तो 90 सेंटीमीटरचा प्रयोग केला ना तुम्ही, तर तुम्हाला सांगता येईल की ते दोलनकाल जो आहे ना, तो तुम्ही म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं ना आरशांच्या बाबतीमध्ये, की तुम्ही आधी प्रतिमांची संख्या सांगा आणि त्याच्यावरनं तसं याच्यामध्ये तुम्ही असं करा की आता आपला दोलनकाल इतका येतोय, मग तुम्ही त्याचा लांबी किती असेल सांगा. आणि तुमच्या असं लक्षात येईल की तो जो सूत्र आहे त्याच्यात ते अंडर रूट म्हणजे 2π√L/G, ते अंडर रूट एल जे आहे ना, ते आपल्याला म्हणजे समजा 10 सेंटीमीटरला तुमचा जर समजा क्ष आला किंवा एक्स आला, तर 40 ला काय येईल, दुप्पट होईल, आणि 90 ला तिप्पट होईल. हे प्रत्यक्ष करून बघा. आणि याच्यासाठी तुम्हाला हा असा बॉलच पाहिजे असं नाही, त्याच्यासाठी तुम्ही वांग, बटाटा, दगड काही बांधा, त्याने पण तो प्रयोग करता येतो. अतिशय अचूक प्रयोग करण्यासाठी तुम्हाला त्याच्या त्रुटी येईल, कारण काय याचा इफेक्टिव्ह तुम्हाला जी लेंथ घ्यायची असते ती याच्या सेंटर पासून घ्यायची असते. पण आम्हाला एवढा अचूक प्रयोग नाही करायचा, आम्हाला फक्त मुलांना ते कसं अवलंबून आहे ते दाखवायचं आहे. त्याचा म्हणजे त्याच्या लांबीचा परिणाम त्याच्या दोलन कालावधी कसा होतो ते सांगायचंय. त्याच्यासाठी अचूक प्रयोग करायचा असेल त्यावेळेस आम्ही सगळं साहित्य मिळवण्याचा प्रयत्न करू, पण जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत आम्ही याच्याने करू शकतो. तसंच त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पण हाच प्रयोग तुम्ही तिकडे पण करू शकता, दरवाजात करू शकता. मला एक मुलगा असा मिळालेला, त्याने तो 5 लिटरचा ड्रम असतो ना, तो 5 लिटरचा ड्रम पाणी भरलं त्याच्यामध्ये आणि 3ऱ्या मजल्यावर गेला. त्या 3ऱ्या मजल्यावर त्याने दोरी जोडली आणि तो ऑसिलेशन पिरियड त्याने दाखवला की तो 3 सेकंदापर्यंत त्याचा ऑसिलेशन चालू. आणि मला म्हणतो एकदम तू याच्यापेक्षा आणखी काय प्रयोग चांगला असू शकतो, कारण ती उंची एवढी म्हणजे 3 मजले म्हणजे जवळजवळ ते 3 चौक 12 ते 15 मीटर एवढं लांबी झाली. आणि त्याच्यामुळे तो ऑसिलेशन पिरियड इतका मोठा झाला. आणि काय नाही, त्याला एवढ्या मोठ्या उंचीमध्ये त्याचा इफेक्टिव्ह लेंथ काय फारशी बदलणार नाही, कारण याचा बॉब जो आहे तो फार, आणि त्याच्यामध्ये आयडियल कंडिशन्स आहेत की स्ट्रिंग नॉट स्ट्रेचेबल असली पाहिजे. पण आम्हाला त्या सगळ्याची आत्ताच्या स्थितीला गरज नाहीये. तर करू द्या ना मुलांना. तर तुम्ही असं प्रेरित केलं तर मुलं स्वतःच ते प्रयोग करतात. बघा आपण विद्यार्थ्यांना आणखीन एक प्रयोग भरपूर आहे, मी आता थोडस गतीने करतोय. हा एक प्रयोग आहे. ही काय वस्तू आहे तुम्हाला माहित असेल, हे काय काय आहे बघा, मी दाखवतो तुमच्या लक्षात येईल काय आहे ते.
आपण एक चुंबकांच्या बाबतीमध्ये असं सांगतो की चुंबकाला जर आपण गरम केलं तर एका विशिष्ट तापमानाला त्याचे चुंबकीय गुणधर्म नाहीसे होतात. म्हणजे त्या तापमानाला काय म्हणतात, क्युरी टेम्परेचर. तर हे जे आहे ना, हे पण त्या एसीचा परिणाम झाल्यामुळे ही जी निकेलची वायर आहे, ती निकेलची वायर गरम झाल्यानंतर ती त्याचे चुंबकीय गुणधर्म विसरते आणि ती चुंबकापासून, ते बघा आता, ते बघा झालं बघा, दिसलं. आता मी त्याला बंद केलं तर त्याच्यात परत ते चुंबकीय गुणधर्म येतील आणि ते त्याच्याकडे आकर्षिले जाईल. ते बघा झाली. आता मी परत त्याला गरम करतो, ज्यावेळेस ते त्या विशिष्ट तापमानावर जाईल त्यावेळेस त्याच्यातले चुंबकीय गुणधर्म जातील आणि ते परत माघारी येईल. बघा प्रयोग परत सोपा आहे. आणि हे मी सांगितलं, विचारलं तसं, हे काय माहितीये का, ते लोक सिगरेट पितात ना, ते सिगरेट पिण्यासाठी एक उपकरण लावलेलं असतं तिथे बघा, त्या पानटपरीवर. ते काय म्हणतात त्याला मला नाही माहिती. मी फक्त ते बघितलं आणि ते एका दुकानात जाऊन मी ते मिळवलं आणि त्याला एक जास्तची वायर लावली आणि ते लावलेलं आहे. होतं काय, तर तो जो निकेलचा जो फिलामेंट आहे तो गरम झाला की त्याचे तो चुंबक राहत नाही. त्याच्यामुळे हा जो चुंबक आहे तो त्याच्याकडे आकर्षिला जात नाही. तो ज्यावेळेस तापमान लगेच कमी झालं की लगेच परत त्याच्याकडे आकर्षिला जातो. क्युरी टेम्परेचर दाखवायला एकदम सोपं आणि ते एकदम सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे निकेलच्या बाबतीमध्ये 352 ते 58च्या दरम्यान असतं. काही पुस्तकांमध्ये 352 दिलेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य ते 352 डिग्री सेंटीग्रेड मिळवणं सोपं असतं. त्याच्यापेक्षा बाकीचे जे आहे आयर्नला 770 डिग्री पर्यंत जावं लागतं. ते फारच जास्त होतं. ते सर्वसामान्य तापमानाला आपल्याला आणता येणं शक्य नाही. परंतु हा प्रयोग मात्र तुम्ही नक्की करू शकता. असाच एक प्रयोग जो आहे तो आत्ताच्या तापमानाला होणार नाही, पण मी तुम्हाला दाखवू शकतो, तुम्हाला कल्पना येईल. रचना अशी केलेली आहे, इथे निकेलची वायर आहे आणि ही निकेलची वायर या चुंबकाकडे आकर्षिली जाते आणि याला ज्यावेळेस तुम्ही गरम करता, याच्या खाली जर मेणबत्ती किंवा दिवा लावला असा तर ही गरम होते आणि गरम झाल्यामुळे त्याच्यापासून दूर जाते, कारण त्याच्यातले चुंबकीय गुणधर्म माघारी जातात. हे एअर कंडिशन मुळे नाही, प्रयोग करून दाखवण्यातच मजा आहे. नाही तर नुसतं असं ते सांगणं शाळेतलं शिकवणं आणि याच्यात काही फरकच राहणार नाही. गरम झाल्यानंतर तो माघारी गेला बघा आणि तो लगेच परत तिकडे आकर्षिला जातो. त्याच्यावरती दिवा ठेवण्याची वगैरे ती सगळी सोय करून तो असा कायम ऑसिलेट होतो, असं दाखवता येतो तो. परत म्हणजे असा कंटिन्युअस ऑसिलेट होत राहतो तो. मला वेळ सांगा बरं. सर 5 मिनिट. ठीक आहे, वेळाबद्दल फिरायला नको, दाखवायला काय बघा. माझ्याकडे एक चेंडू आहे, तो जेम्सचा चेंडू. हा चेंडू मी इथे ठेवला, काय होतं बघा. आणि तुम्हाला सगळे शिक्षक आहे, तुम्हाला माहित आहे ते काय कारण असणार.
काय कारण असणार? मग चुंबक आहे. कुठे आहे चुंबक? चेंडूला ह्याला प्रत्येक पट्टीला पट्टीला आहे का हा? एक चुंबक आणि एक अचुंबक. नक्की. आता सांगा मला, चुंबक आहे का अचुंबक आहे हे तुम्ही कसं ओळखणार? कसं काय करायचं? म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट फॉर मॅग्नेटिझम इज रिपल्शन. बघा, वेळ कमी आहे म्हणून नाही का, म्हणजे हे सगळे प्रयोग आहेत ना 20-25 मिनिटं सांगून तुम्हाला अधिक रंगतदार करता येतात. त्याच्यात प्रतिकर्षण होत आहे, म्हणजे इथेही चुंबक आहे आणि इथेही चुंबक आहे. हा, आता बघा, म्हणजे प्रयोग खरं इथे सुरू होतो. आता बघा, माझ्याकडे वेगवेगळे पदार्थ आहे. हा कार्डबोर्ड आहे. हा कार्डबोर्ड जर मी इथे आतमध्ये टाकला तर काय होईल? काहीच नाही होणार. बघा, प्रत्यक्ष प्रमाण पडत नाही. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की जी काच आहे ना चष्म्याची, ती पारदर्शक आहे. माझ्या डोळ्याला तुम्ही समोर बसलेले हे दिसतं, कारण का तर चष्म्याची काच पारदर्शक आहे. तसं चुंबकीय बलरेषांसाठी हा जो पदार्थ आहे हा पारदर्शक आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन पास थ्रू दिस. आता बघा, माझ्याकडे ऍक्रेलिक नावाचं एक सीट आहे. ते जर टाकलं तर काय होईल? पडेल की नाही? नाही पडत. हे काय माहितीये का? हा पदार्थ असा आहे का याच्यातून उष्णता वाहून जाऊ शकते, परंतु विद्युत नाही जात. मायका काय होईल हा जर टाकला तर? अभ्रक काय होईल? काहीच परिणाम नाही म्हणा. बघा, काहीच परिणाम होत नाही. हे बॅकेलाइट आहे, बॅकेलाइटचा काही परिणाम नाही. हे सनमायका आहे, काहीच परिणाम नाही. आता हे सँडविच हा एक आहे, हा लॅमिनेटेड पेपर आहे. काय होईल? काय होणार नाही. हा आहे लॅमिनेटेड म्हणजे अल्युमिनियम आहे. काय होईल? मेटल आहे, काहीच होणार नाही. हे 3 मिलीमीटरचं अल्युमिनियम आहे, काही परिणाम नाही. काय परिणाम होईल? मला वेळ नाही होता. काही परिणाम. याचा अर्थ काय झाला? या सगळ्या पदार्थांसाठी चुंबकीय बलरेषा पारदर्शक आहे, म्हणजे पदार्थांमधून आरपार जाऊ शकतात. प्रश्न असा आहे, अजून एक प्रयोग दाखवतो तुम्हाला. थांबा, त्याच्यावर तुम्हाला अजून हे काय माहितीये तुम्हाला? हे चुंबक आहे. याच्यामध्ये हा टाकला आकर्षण, हे काय? प्रतिकर्षण. बरोबर. आता हा चुंबक मी इथे सोडला तर काय होणार आहे? खाली जाणार आहे. पण इथे सोडला तर मात्र तो इथे येतो आणि थांबतो. बरोबर. म्हणजे इथे आहे ना रस्सीखेच चालू आहे. रस्सीखेच म्हणजे चुंबकीय बलरेषा त्याला वरती ढकलत आहे आणि गुरुत्वीय बल त्याला खाली ढकलत आहे. इथे पण तसंच होत आहे. याच्यापेक्षा अर्धा मिलीमीटर जरी याची दूरी कमी केली ना तर गुरुत्वीय बल मात करणार आहे. आणि मी याच्यापेक्षा थोडं जरी त्याला वरती केलं ना तो लगेच वरती तिकडे. तर इथे दोन बल हे तुल्य बळ आहे. त्याची जी लांबी आहे ती बरोबर अशी ऍडजस्ट केलेली आहे की त्या लांबीवर बरोबर दोन्ही बल जे आहेत ते तुल्य बळ आहेत. त्यामुळे हे शक्य होतं. आता बघा, कुठला पण चेंडू घ्या हो, त्याच्यामध्ये काय आहे? हे बघा, कुठला पण चेंडू चालतो. असं काही अमुकच पाहिजे असं नाही. साधा चेंडू घेऊन त्याला कापा तरी पण चालेल, चिट्ट व्हायचा पण. आता सर तुम्ही जरा इथे आला. हा तुम्ही हा सर येत्या तोपर्यंत तुम्ही अजून 2 प्रयोग दाखवतो. हा जो प्रयोग आहे ना अतिशय सोपा प्रयोग बनवायला. बघा, आपण सांगतो अपकेंद्री बल किंवा केंद्रोत्सारी बल, त्याच्यामुळे वस्तू दूर फेकली जाते ना, आणि मग पृथ्वीचा आकार असा सफरचंदासारखा वगैरे हे तुम्ही प्रत्यक्ष दाखवू शकता.
बघा ते फिरवल्यानंतर हा भाग असा वरती उचलला जातो. का उचलला जातो? तर ही जी आहे ती दूर फेकण्यात जातात. बघा वेळेची मर्यादा पाळून आपण आता हा प्रयोग करणार आहोत. एकदम सोपा प्रयोग आहे. तुझं नाव काय? मयूर साबळे. बघा ही पाण्याची बाटली आहे. काय फार जड नाही. हे तर जेमतेम 200 ग्रॅम वगैरे आहे. ते तुम्ही सहज गावी सुद्धा घेऊन जाऊ शकाल. आता मी काय करतोय, विज्ञानामध्ये नियमांना फार महत्व आहे. नियम पाळले पाहिजे. नियम पाळले नाही तर म्हणजे तुम्ही साधा रहदारीचा नियम पाळला नाही तरी अपघात होतात माहितीये. तुम्ही काय करायचं सर, याला असं धरायचं. खांदा तुमचा हात आणि हे एकाच पातळीत आलं पाहिजे. म्हणजे असं नाही, हे सगळं एकाच पातळीत. बरोबर? पकडा. आता बघा. सहज पकडू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा. काहीच प्रॉब्लेम नाही. काय जड झालं? छोट्या तर काहीच टाकलं नाही. मग जड कसं काय झालं? कसली लेस व्हायची? लेस आहे तेवढीच आहे. आता बघा मी अजून थोडस पुढे गेलं. लोड आम्ही वाढवायला लागलो. काय होतंय सांगा मला तुम्ही. काय होतंय तुम्ही सांगा. जड झालं. आता असा ताकद पूर्ण मी म्हणून सगळ्यांना कारण का बघा बसा. आपण शाळेमध्ये शिकवतो की टॉर्क म्हणजे काय असतं, बल गुणिले लंब अंतर. हा जो दरवाजा आहे ना, हा दरवाजा असा आहे समजा. त्याचा जर हे हँडल आहे त्याच्यावर इथे लावलं ना खूप जवळ, पण तेच हँडल मी इथे लावलं मी सरळ ओढू शकेल. कारण का लंब अंतर वाढवतो. तुम्ही ते बस मध्ये प्रवास करता बघता कधीतरी बस म्हणजे पंक्चर होते आणि मग ते त्याचं टायर काढायचं असेल ना तर ते काय करतात, तो पाना लावतो. पण तो पाना त्यांना हाताने नाही फिरवत आहे, त्याला ते टामी नावाचा एक लांब लावतात. ते टामी लावलं ना की ते सहज असं तो नट खुलू शकतं. का? परपेंडिक्युलर डिस्टन्स वाढवतात. हे सगळं व्यवहारात आपण वापरतो, परंतु आपल्याला माहित नसतं की आपण विज्ञान वापरतोय. मला खात्री आहे तुम्ही हे सगळं बघितलं. म्हणजे आपल्याकडे प्रयोग भरपूर आहे, आपण भविष्यात कधीतरी बघूया नंतर परत. पण भविष्यात तुम्ही याचा अधिकाधिक वापर कराल आणि जे काही आपल्याला अपेक्षित आहे, मुलांनी असं म्हणतात की म्हणजे एक सवाई नावाचं एक आपल्याकडे संकल्पना होती ना, किंवा आचार्य नावाची संकल्पना होती. आचार्य म्हणजे काय, जो स्वतः आधी आचरणात आणतो. तुम्ही हे सगळं जर आचरणात आणलं ना, तुमचे विद्यार्थी देखील तुमच्यापेक्षा सवाई होतील अशी खात्री बाळगतो आणि आजच्यासाठी थांबतो. धन्यवाद. मेरा YouTube चैनल है, लेकिन मैं कुछ एक्चुअली मराठी विज्ञान परिषद के बारे में मैं बोलना भूल गया. मराठी विज्ञान परिषद एक अशी संस्था आहे की गेली 56 वर्ष महाराष्ट्रात विज्ञान प्रसार करण्याचं काम करते आहे आणि ती सर्व वयोगटांसाठी म्हणजे सर्व डिसिप्लिनसाठी, म्हणजे विज्ञानाचाच विद्यार्थी पाहिजे असं काही नाही. आणि आमचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 70 विभाग आहेत. आमचं एक मासिक आहे पत्रिका नावाचं, आणि ते पत्रिका नावाचं मासिक आहे ते देखील अखंड चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता नव्याने एक गोष्ट सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये एक खेळण्याची माहिती दिली जाते, विज्ञानविषयक माहिती.